previous lecture we have shown pH of a solution. Now we are going to see pH of some common aqueous solution. As we all know, the word pH stands for power of H. This pH tells us the nature of the solution. हे pH आपल्याला कोणत्याही सोल्युशनचं नेचर काय आहे, त्याचा टाईप कसा आहे हे सांगते. या pH ला आपण रिप्रेझेंट करतो किंवा डिस्प्ले करतो एका स्केलवर, आणि या स्केलला आपण म्हणतो pH स्केल. 1909 मध्ये डॅनिश सायंटिस्ट सोरेनसन यांनी एक स्केल डिझाईन केली आणि त्यांनी त्या स्केलला नाव दिलं pH स्केल. इन 1909 one Danish scientist, that is Sorensen, he developed a scale and named that scale as a pH scale. According to him, this pH scale, on this pH scale, it ranges from 00 to 14. Okay. आता ही स्केल 0 to 14 दरम्यान आहे. म्हणजे नेमकं काय तर at 0 there will be strong acids and at 14 there will be strong bases. ही pH स्केल अशा प्रकारे डिझाईन करण्यात आलेली आहे. जर pH स्केलवर एखाद्या सोल्युशनचं pH आपल्याला 0 मिळालं तर आपण असं म्हणू शकतो की ते सोल्युशन स्ट्रॉंग ॲसिड आहे. आणि याच pH स्केलवर जर आपल्याला pH ची व्हॅल्यू 14 मिळाली तर आपण असंही म्हणू शकतो की ते सोल्युशन स्ट्रॉंग बेस आहे. डिपेंडिंग अपॉन व्हॅल्यू ऑफ pH we can categorize that solution into different types. Okay. जर pH स्केलवर त्या सोल्युशनची व्हॅल्यू 7 आली तर तो हे सोल्युशन न्यूट्रल सोल्युशन आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. नाउ वी आर गोइंग टू सी pH ऑफ सम कॉमन ॲक्वियस सोल्युशन. काही कॉमन ॲक्वियस सोल्युशनचं pH काय आहे हे आज आपण जाणून घेऊयात. त्यात सगळ्यात आधी आपण पाहिलं की ही स्केल pH स्केल सुरू होते 0 पासून आणि संपते 14. 0 पॉईंटला जे कोणते ॲसिड्स असतील ते असतील स्ट्रॉंग ॲसिड. याचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे HCl. If we take 1 mole of HCl, then it will show pH value as 0, and therefore 1 mole of HCl will be called as a strong acid. Okay, 1 mole of HCl will be called as a strong acid because it will show pH value of 0. Second one, gastric juice. Gastric juice म्हणजे आपल्या पोटात तयार होणारा ज्यूस जो की अन्नाचं पचन करण्यासाठी वापरले जातो. ओके, त्याला आपण म्हणतो गॅस्ट्रिक ज्यूस. याची pH व्हॅल्यू असते 1.0. हा गॅस्ट्रिक ज्यूस फूडचं डिकम्पोजिशन करण्यासाठी वापरला जातो. हा गॅस्ट्रिक ज्यूस एका प्रकारचा ॲसिड असतो आणि हे ॲसिड यूज केले जाते फूडला डिकम्पोज करण्यासाठी आपल्या पोटात. ओके, तर या गॅस्ट्रिक ज्यूसची pH व्हॅल्यू आहे 1.0. त्यानंतर लेमन ज्यूस, एखाद्या लिंबापासून मिळालेला रस लेमन ज्यूस, याची pH व्हॅल्यू असते 2.5. देन आफ्टरवर्ड्स टोमॅटो ज्यूस, एखाद्या टोमॅटोपासून बाहेर आलेलं लिक्विड, टोमॅटोमधला ज्यूस जो काय असतो, पाणी असतं टमाट्यातून येणार, त्याची pH व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली असते 4.1. ओके, हे तिन्ही एक्झाम्पल ॲसिडिक सोल्युशनचे आहे. का? कारण यांची pH व्हॅल्यू 0च्या जवळपास आहे. इट लाईज बिटवीन 0 to 7. देअरफॉर दीज solutions will be called as acidic solution. Okay, then afterwards at 7, that is exactly at 7, जर एखाद्या सोल्युशनची pH व्हॅल्यू 7 असेल तर त्या सोल्युशनला आपण न्यूट्रल सोल्युशन सुद्धा म्हणतो. याचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे प्युअर वॉटर. ओके, प्युअर वॉटर हॅज pH व्हॅल्यू ऑफ 7. therefore pH of pure water is also called as neutral solution. Next, toothpaste. As we all know, the pH value of toothpaste, कोणतेही टूथपेस्ट घ्या त्याची अप्रॉक्सिमेटली pH व्हॅल्यू असेल 9.4 9.5. ओके, आपण जे काही टूथपेस्ट वापरतो दात घासण्यासाठी त्या टूथपेस्टची pH व्हॅल्यू 9.5 असते. तुम्ही कोणतंही एखादं कोलगेट वगैरेचं पेस्ट काढून बघा, तुम्हाला त्याच्यामध्ये त्याची pH व्हॅल्यू येईल आढळेल. तर ही pH व्हॅल्यू आहे 9.5. आपण पाहिलं होतं जर pH व्हॅल्यू 7 असेल तर सोल्युशन असेल न्यूट्रल. जशी जशी एखाद्या सोल्युशनची pH व्हॅल्यू वाढत जाईल, 7च्या पुढे जाईल, तसं तसं तो सोल्युशन हा स्ट्रॉंग बेस म्हणून कन्सिडर केला जातो. आता 9.5 ही व्हॅल्यू 7 आणि 14च्या दरम्यान आहे. त्यामुळे टूथपेस्ट तुमचा एका प्रकारचा बेस आहे. तर टूथपेस्ट हा बेस का आहे याचं कारण असं आहे की जेवणानंतर आपल्या तोंडामध्ये बऱ्याच प्रमाणात pH ची व्हॅल्यू अनबॅलन्स होते आणि आपल्याला माहित आहे की ॲसिड्स तयार होतात आपल्या बॉडीमध्ये फूडला डिकम्पोज करण्यासाठी. त्यामुळं आपल्या तोंडामध्ये जे काही फूडचे पार्टिकल असतात त्यांच्यामुळं सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं
ॲक्वियस सोल्युशन म्हणा किंवा एखादे हे म्हणा ते आपल्या माउथमध्ये तयार होत असते, त्याची पीएच व्हॅल्यू, ती पीएच व्हॅल्यू एक थोडी बहुत ॲसिडिक सोल्युशनसारखी असते. तर त्याला आपल्याला हळूहळू रिड्यूस करून आणण्यासाठी, नॉर्मल रेंजला आणण्यासाठी आपली बॉडी एक, आपण बाहेरचं एक प्रोडक्ट यूज करतो ज्याला की आपण टूथपेस्ट म्हणतो. हे टूथपेस्ट आपल्या तोंडात असलेल्या सलायवाचं किंवा जे काही मिक्सचर आपल्या तोंडात तयार केलं त्याची पीएच व्हॅल्यू बॅलन्स करते. इन दिस वे toothpaste is used which is having pH value of 9.4. then afterwards lime water माहिती आहे आपल्या सगळ्यांना, सायन्समध्ये आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे 6वी 7वीला. तर या लाईम वॉटरची पीएच व्हॅल्यू असते 11.0. आता जसं जसं आपण 7 पासून 14 कडे वळत जाऊ तसे तसं आपलं सोल्युशन हे स्ट्रॉंग बेस कडे होत जाईल. म्हणजे एखादं सोल्युशन आपल्याजवळ आहे त्याची व्हॅल्यू 7 ते 14च्या दरम्यान आहे, तर आपण कॉन्फिडेंटली असं म्हणू शकतो की ते सोल्युशन बेसिक सोल्युशन आहे. ओके. आणि ॲज वी ऑल नो ॲट 40 if a solution shows pH value of 14 then it will be called as strong base. याचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे 1 mole of NaOH. जर आपण 1 mole of NaOH कन्सिडर केलं तर त्याची pH व्हॅल्यू ही 14 असते आणि त्यालाच आपण स्ट्रॉंग बेस सुद्धा म्हणू शकतो. इन दिस वे युअर pH scale can be demonstrated easily. There are acids between 0 to 7. At 7 there are neutral solutions. Between 7 to 14 there are bases. 0 ला जर काही सोल्युशन असेल ते असेल आपलं स्ट्रॉंग ॲसिड, त्याचं एक्झाम्पल 1 mole of HCl. 14 ला जे काही आपलं सोल्युशन असेल त्याला आपण म्हणू शकतो स्ट्रॉंग बेस. त्याचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल 1 mole of NaOH, that is sodium hydroxide. So this was all about pH scale. Now we will move towards our next point, that is universal indicators. आता pH scale समजल्यानंतर आपल्याला युनिव्हर्सल इंडिकेटर्स काय आहेत हे कळायला पाहिजे. युनिव्हर्सल इंडिकेटर्स काय, तर आपण पाहिलेलं आहे की सायन्समध्ये आपण बऱ्याचदा लिटमस पेपर वापरतो. हा लिटमस पेपर आपल्याला काही पर्टिक्युलर कलर कोडवरून सांगतो की एखादं सोल्युशन ॲसिडिक आहे की बेसिक आहे. ओके. सो दिस लिटमस पेपर इज वन काइंड ऑफ इंडिकेटर विच टेल्स अस दॅट द सोल्युशन इज आयदर ॲसिडिक ऑर बेसिक. ओके. जसं हा लिटमस पेपर आहे तसेच आपल्याजवळ बरेच इंडिकेटर्स आहेत. हे इंडिकेटर्स आपल्याला सांगतात की एखादं सोल्युशन ॲसिडिक आहे की बेसिक आहे. तर या इंडिकेटर्समध्ये एक नॅचरल इंडिकेटर्स आपल्या सगळ्यांच्या घरी असेल त्याला आपण टर्मरिक म्हणतो, हळद म्हणतो. हळद सुद्धा एका प्रकारचं नॅचरल इंडिकेटर आहे. ही हळद आपल्याला सांगू शकते की एखादं सोल्युशन ॲसिडिक आहे की बेसिक आहे. ओके. तर हे झाले इंडिकेटर्स. आता आपण बघूयात युनिव्हर्सल इंडिकेटर्स काय असतात नेमकं. These universal indicators shows different colors at different values of pH. आपल्याला माहिती आहे कोणत्याही सोल्युशनची एक पर्टिक्युलरली ठराविक व्हॅल्यू असते. एक तर तो सोल्युशन ॲसिडिक असू शकतो, नाहीतर तो सोल्युशन बेसिक असू शकतो, नाहीतर ते सोल्युशन न्यूट्रल असू शकतो. डिपेंडिंग अपॉन दॅट इट विल हॅव डिफरंट pH व्हॅल्यूज. इट इज मेड बाय मिक्सिंग सेव्हरल सिंथेटिक इंडिकेटर्स. युनिव्हर्सल इंडिकेटर बद्दल आपण बोलतोय. युनिव्हर्सल इंडिकेटर n नंबर ऑफ सिंथेटिक इंडिकेटर्स पासून त्यांना मिक्स करून बनवली जातात. आपल्याला माहिती आहे टर्मरिक सारखं आपण एक्झाम्पल घेतलं होतं. असे टर्मरिक झालं, जामून झालं, फिनॉल्फथॅलीन झालं, हे इंडिकेटर्स आहेत. तर असे वेगवेगळे इंडिकेटर्स मी जेव्हा मिक्स करतो एका पर्टिक्युलर प्रपोर्शनमध्ये तर त्याच्यापासून आपण बनवू शकतो युनिव्हर्सल इंडिकेटर्स. ओके. These universal indicators are used either to determine the type of solution. The solution can be acidic, the solution can be basic, or the solution can be neutral. Various methods for measuring pH are as follows. कोणत्याही सोल्युशनचं pH मेजर करण्यासाठी काही मेथड्स आहेत आपल्याजवळ. ह्या मेथड्स काय आहेत. पहिली मेथड आहे टू यूज युनिव्हर्सल इंडिकेटर सोल्युशन. युनिव्हर्सल इंडिकेटर सोल्युशन वापरा. हे युनिव्हर्सल इंडिकेटर सोल्युशन तुम्हाला एक्झॅक्टली सांगेल की तुमचं ॲक्वियस सोल्युशन ॲसिडिक आहे, बेसिक आहे की न्यूट्रल आहे. आता युनिव्हर्सल इंडिकेटर सोल्युशन हे दोन वेगवेगळ्या फॉर्ममध्ये असते. एक लिक्विडच्या फॉर्ममध्ये असते आणि दुसरं असते लिटमस पेपरच्या फॉर्ममध्ये. ओके. मी परत एकदा सांगतो, युनिव्हर्सल इंडिकेटर सोल्युशन किंवा युनिव्हर्सल इंडिकेटर्स दोन टाईपचे असू शकतात. एक तर ते लिक्विडच्या फॉर्ममध्ये एक सोल्युशन असू शकते, नाहीतर ते लिटमस पेपरसारखा एखादा पेपर असू शकते सॉलिड फॉर्ममध्ये. ओके. सेकंड आहे pH पेपर. ओके. थर्ड आहे pH मीटर. आता या सगळ्यांमध्ये pH पेपर म्हणजेच लिटमस पेपर सारखाच
एक पेपर. आणि पीएच मीटर काय असते, तर पीएच मीटर ही मोस्ट ॲक्युरेट मेथड आहे कोणत्याही सोल्युशनचं पीएच सांगण्यासाठी. ओके, हे पीएच मीटर काय असते, pH meter is a electronic device. It is one kind of device. In this device, pH is measured by dipping electrodes into the solution. pH meters मध्ये दोन इलेक्ट्रोड्स असतात. हे दोन इलेक्ट्रोड्स तुमच्या ज्या सोल्युशनचं तुम्हाला नेचर फाइंड आउट करायचं आहे, ते सोल्युशन ॲसिडिक आहे, बेसिक आहे की न्यूट्रल आहे हे फाइंड करायचं आहे. त्या सोल्युशनमध्ये आपण दोन हे इलेक्ट्रोड डिप करतो, थोड्या वेळा त्यांना तसंच ठेवतो आणि थोड्या वेळानंतर हे पीएच मीटर आपल्याला सांगते की तुमचं सोल्युशन ॲसिडिक आहे की बेसिक आहे. पीएच मीटरमध्ये एक डिस्प्ले असतो, डिजिटल डिस्प्ले. त्या डिजिटल डिस्प्लेवर एक व्हॅल्यू डिस्प्ले होते आणि या व्हॅल्यूला बघून आपण क्लिअरली सांगू शकतो की तुमचं सोल्युशन ॲसिडिक आहे, बेसिक आहे की न्यूट्रल आहे. सो दिस वॉज ऑल अबाउट युनिव्हर्सल इंडिकेटर्स. 3 टाईपचे युनिव्हर्सल इंडिकेटर्स आहेत आपल्याजवळ, किंवा युनिव्हर्सल इंडिकेटर सोल्युशनच्या फॉर्ममध्ये असू शकते, लिटमस पेपरच्या फॉर्ममध्ये असू शकते, किंवा पीएच मीटर. या 3 वेगवेगळ्या मेथडनं आपण कोणत्याही सोल्युशनचं पीएच डिटरमाइन करू शकतो आणि पीएच डिटरमाइन केल्यानंतर आपण सांगू शकतो की ते सोल्युशन ॲसिड आहे, न्यूट्रल आहे की बेस आहे. सो दिस वॉज ऑल अबाउट पीएच स्केल आणि युनिव्हर्सल इंडिकेटर्स.